क्रांतिसूर्य मात्र 2 सामने जिंकून 2 पॉइंटवर चांगल्या पद्धतीने आपले पॉइंट वाढवताना पाहायला मिळतो आहे। तर हा चुरसपूर्ण सामना असणार आहे। नक्कीच वारली पलटणचा हा 4था सामना आहे, तर क्रांतिसूर्य यांचा हा 3रा सामना आहे। पाहूया काय रंगत भरली जाते। गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज। पहिला चेंडू वाईडचा इशारा येतो आहे। अतिरिक्त धावेने खातं उघडलं जात असताना पाहायला मिळते आहे। तर लालू याने 3 कॅच पकडले, तर नबील कडून 2000 रुपयाची कॅश प्राइज आहे। लालू पुन्हा एकदा तर नक्कीच कल्पेश जिरवा यांच्या प्रत्येक कॅचवर 100 रुपयाचं कॅश प्राइज आमचे भाई तुषार याच्याकडून प्राइज चालू झालेलं आहे। पाहूया कल्पेश जिरवा यांच्यासाठी तुषार भाई आमचा आपल्याला पारितोषिक जाहीर करतो आहे। प्रत्येक झेलला 100 रुपयाचं रोख प्राइज असणार आहे। पाहूया काय कामगिरी केली जाते आहे मैदानाच्या आत। वारली पलटण एका बाजूला तर क्रांतिसूर्य मात्र नक्कीच झळकताना पाहायला मिळतो आहे। एका बाजूला लकी आणि भावेश। या टाईवरला जीव थोडा लाव, या टाईवरला जीव। तर नक्कीच सुंदर पद्धतीने प्राइजचं आपल्याला अनाउन्समेंटिंग झालेली आहे। पाहूया काय कामगिरी केली जाते। दरम्यान धावसंख्या बोर्डावर 11 पाहायला मिळते। पहिले षटक विघ्नेश हाताळत असताना पाहायला मिळतो आहे। नक्कीच टॅपिंग करण्याचा प्रयत्न इनसाइड एज येतो आहे आणि डायरेक्ट हिट लागला असता तर रनआउटची संधी होती, परंतु चान्स मिळतो आहे फलंदाजाला। खूपच पप्पू चिंचनकर यांची हलचल मात्र नेहमीच दाखवते आहे। चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षकाची भूमिका गाजवत असताना या टुर्नामेंटमध्ये लगातार 5वं वर्ष आणि खेळण्याची जिद्द मनाला मात्र तरुण नाही तर शरीराने देखील तरुण आज सुद्धा 53व्या वर्षामध्ये पदार्पण असताना मैदान गाजवत असताना पाहायला मिळत आहेत। खूपच चांगला खेळ दाखवताना पाहायला मिळतात वारली पलटण संघासाठी। तर धावसंख्या स्थिरावलेली 12 वर। नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली धावसंख्या गोळा होत असलेली पाहायला मिळते आहे। तर पाहूया दुसरं षटक या वेळेला चिन्मय घेऊन येतो आहे। चिनू पाहूया मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजीचा मारा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, परंतु या सामन्यामध्ये काय असणार आहे। क्रांतिसूर्यचे फलंदाज मात्र आपण पाहता आहेत लकी आणि भावेश। तर भावेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे। पाहूया भावेशची खेळी पुन्हा एकदा रंग भरेल का। हा देखील मागच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच। तर दोघांमध्ये लागले टफ सुंदरसा चेंडू, मान सन्मान दिला गेला चेंडूला आणि निर्धाव चेंडू। तर दोघी फलंदाज एका बाजूला मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्यातला विनर, तर एका बाजूला गोलंदाज मॅन ऑफ द मॅच
विजेता असे आपल्याला पाहायला मिळते. चांगली लढत पाहायला मिळते आहे. एका बाजूला क्रांती सूर्य, एका बाजूला वारली पलटण अशी रंगलेली ही लढत पाहायला मिळते आहे. दुसरं षटक, चला घाई करायचं आहे चिनू, वेळ आपल्याकडे कमी आहे. यॉर्कर लेन नक्कीच प्रशंसा मात्र ट्रायबल किंग संघाची करावी लागेल. अवघ्या 3 षटकांमध्ये सामना संपवला आणि 5 षटकांचा आपला वेळ वाचवलेला आहे. तर प्रशंसा ही आजच्या दिवसासाठी झालीच पाहिजे. कुठे ना कुठेतरी एक अतिरिक्त सामना खेळवला गेला परवाच्या दिवसाचा. तर दरम्यान अनाऊन्समेंट असेल, आज जे संघ खेळत आहेत त्यांना 26 जानेवारीला सगळ्यांना ऑन युनिफॉर्ममध्ये आपल्याला उपस्थित राहायचं आहे. कारण 26 जानेवारी आपला अंतिम महाफिनाले डे असणार आहे. चेंडू येतो आहे, यस चौकार, 4 धावा. तर सगळ्यांना विनंती असेल 26 जानेवारी महाफिनाले डेला सगळ्यांनी युनिफॉर्मवर राहायचं आहे. प्रेझेंटी घेतली जाईल आणि जे खेळाडू उपस्थित राहणार नाही त्यांच्यावर मात्र बॅन केलं जाईल. युनिफॉर्मवर राहायचं आहे, आपला नियम आहे. शेवटच्या महाफिनालेला आपल्याला खूप सारं आयोजन करायचं असतं, तर सगळ्यांनी युनिफॉर्मवर राहायचं आहे. जिंकलेल्या संघांनी, हारलेल्या संघांनी सर्वांनीच युनिफॉर्मवर राहायचं आहे. 26 जानेवारी महाफिनाले डे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड, तारपा नृत्य, पाहुणे कलाकार आपल्याकडे पुन्हा एकदा आजच्या दिवशी 26 जानेवारीच्या दिवशी आपल्याला उपस्थिती लावतील. त्यावेळेला देखील महाफिनालेला डबल कॅमेरा, ड्रोनचा कॅमेरा देखील मैदानामध्ये फिरत असलेला आपल्याला पाहायला मिळेल ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. तर अजय डीजे यांच्याकडून देखील सहकार्य आहे आपल्याला. फुल डीजे सेटअप असणार आहे, बँजो पार्टी देखील असणार आहे, म्हणजे नाद आणि नादच असणार आहे, यात काही वाद नाही आहे. दरम्यान आता चेनू मात्र सुरेख गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळतो. एक चौकार मात्र खालेलं पाहायला मिळते स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. तर धावसंख्या यावेळेला 17 पाहायला मिळते आहे. 5 चेंडू हाताळलेत, 5 धावा दिले गेलेले आहेत. विकेटचं पतन करण्यामध्ये यश मात्र अजून मिळालेलं नाही आहे. यावेळेला पुन्हा एकदा हलकासा खेळला जातो आहे फाईन लेगकडे चेंडू. तर नक्कीच 1 धाव टिपली जाते आहे आणि एका धावेने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 ऑन द बोर्ड. नक्कीच आता मात्र हळूहळू गती वाढताना, ज्या पद्धतीने सांगतो ना की चंद्र कलेकलेने वाढतो आहे, जसे जसे षटकं संपायला येत आहेत ना तसे सूर वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. वरच्या पट्टीतली गाणी ज्या पद्धतीने संगीत क्षेत्रामध्ये गायली जात आहेत तसं मैदानाच्या आतमध्ये वरच्या फटक्यांना साकारल्या जाण्याचं शक्यता आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावेळेला वारली पलटणचे गोलंदाज मात्र सुंदर गोलंदाजी देताना त्यांचा चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न आहे. 2 षटकामध्ये रन रेटचा जर विचार केला 9ची सरासरी बांधली जाते आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 बोर्डावर लागली जाते आहे. गोलंदाज प्रणय चिंचनकर येतो आहे. 3रं षटक घेऊन नक्कीच पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे. 30 यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. सुंदरसं क्षेत्ररक्षण लागलं गेलेलं आहे. फुलटॉसचे चेंडू आहे, ग्राउंड रूटने खेळला जातो आहे. डीप मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक येईल. कल्पेश पाहायला मिळतो आहे आपल्याला. नक्कीच चांगल्या पद्धतीची खेळी त्याच्याकडे आहे. परंतु तब्बल 1 वर्षाच्या अंतराने चिंचणी आदिवासी प्रीमियर लीगमध्ये मात्र त्याने एंट्री दिलेली आहे. कारण आता जॉबला असतो त्यामुळे क्रिकेट खेळताना तो कमी पाहायला मिळतोय. परंतु त्याच्या सकाळच्या सामन्यामध्ये 2 चौकारांनी एक चांगली खेळी साकारून त्याने दाखवली. पुन्हा एकदा आपला फॉर्म आहे हे मात्र सिद्ध करत असताना यावेळेला मात्र यॉर्कर लेनचा चेंडू खेळला जातो एक्स्ट्रा मिड विकेटकडे. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग, परंतु रोखला जात आहे चौकाराला. चीनू मात्र नक्कीच आपला एफर्ट्स लावताना पाहायला मिळतो आहे. दरम्यान 2 धावा, धावसंख्या 2चे फलक हल्लेला पाहायला मिळतो आहे. सुंदरच कामगिरी केलेली पाहायला जात मिळते आहे. हळू का होईना परंतु धावसंख्येचा फलक कंटिन्युटी, सातत्यता पाहायला मिळते आहे. आपण डीपचं क्षेत्ररक्षण बघू शकतात. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट अँड लॉंग लेग असं आपल्याला क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळते आहे.
प्रणय यांचा पुढचा चेंडू, फलंदाज सज्ज आहे पुन्हा एकदा, यावेळेला खेळला जातो फुलटॉस. ग्राउंड रूटनेच फटकेबाजी साकारताना पाहायला मिळतो तो म्हणजे भावेश. नक्कीच अजूनसुद्धा त्याने वरची पट्टीला हात घातलेला नाही मिळत. नक्कीच म्हटलं जाते ना, मध्य आणि ताळ या सप्तसुरांच्या माध्यमातून राख पकडला जातो, तसं मैदानामध्ये देखील सुरुवात केली जाते आहे मद्र तालाच्या माध्यमातून. आणि यावेळेला मात्र उंच टोला आहे, परंतु फसतो आहे, टिपतो कल्पेश. कॅच वाज तर नक्कीच खूपच जबरदस्त एक चांगला झेल कल्पेश याने मिड विकेटला टिपला. एक झटका मात्र मिळाला लकीच्या माध्यमातून. गौरव येतो आहे, या वेळेला पाहूया खेळतो आहे. एक चांगली खेळी साकारत असताना पाहायला मिळणारा हा फलंदाज आहे. ऑलराऊंडरच्या भूमिकेमधून क्रांती सूर्यसाठी आपल्याला कामगिरी करत असताना पाहायला मिळतो मैदानामध्ये. एक ग्राउंड रूटने खेळला जाणारा फटका, एकेरी धावने धावसंख्येचा फलक अलगद पद्धतीने वाढवताना पाहायला मिळते. धावसंख्या यावेळेला पोहोचते ती म्हणजे 23 ऑन द बोर्ड. वा, पुन्हा एकदा सुंदर चेंडू इन स्विंग झाला. टप्पा खाल्यानंतर नक्कीच पप्पू चिंचनकर यांच्या हातामध्ये आला आणि फलंदाजांना थोडीशी मुश्किल नक्कीच करून देणारा हा चेंडू होता. जर कदाचित हलका कट लागला असता तर पप्पू चिंचनकर यांच्या हातामध्ये ती विकेट आली असती, परंतु बाल बचावले गेले. सुंदरसा चेंडू आणि फलंदाज आपल्या क्रीजमध्ये उभा. षटक संपते आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते ती म्हणजे 23वर. नक्कीच दुपारचं हे यावेळेचं सत्र आहे. पुन्हा एकदा लो स्कोर पाहायला मिळतो आहे की काय. जो एक चमकदार आणि तेजपूर्ण असा हा संघ आहे ज्याचं नाव आहे क्रांती सूर्य, त्याला मात्र थोडंसं रोखून धरलं गेलेलं आहे. वारली पलटण संघाच्या या गोलंदाजीच्या भेदक माऱ्याने चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. पहिलं षटक विघ्नेशने हाताळलं, त्यानंतर चिन्मयने हाताळलं आणि प्रणय याने सुंदरशी गोलंदाजी साकारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 23 पाहायला मिळते आहेत. अवघ्या 5 धावा या षटकात दिल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटक 12, त्यानंतर 6 आणि आता 5 धावा. काय सुरेख गोलंदाजीचा नजराणा दिला जातो आहे वारली पलटण संघाकडून. नक्कीच आपली जागा बनवण्यासाठी या टुर्नामेंटमध्ये प्रयत्नांची परिकाष्ठा होताना पाहायला मिळते आहे. चिन्मय, हा पिच्चा मारा, चुकीला माफी नाही. स्क्वेअर लेगला येतोय चौका. वाजावडी जे ला शफल केला आणि गौरव याने ठोकला स्क्वेअर लेगला चांगलासा फटका चौकाराच्या माध्यमातून. नक्कीच 4 धावांची बढती. धावसंख्या 27 पाहायला मिळते आहे. 27 ऑन द बोर्ड. पाहूया लोअर चेंड, पुन्हा एकदा जागा बनवली जाते आहे. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून चौकार खेचला जातो आहे. आक्रमक हल्ला बोल पाहायला मिळतोय वाजवडीचे. आहे गोलंदाजीचा फिरकीचा नाद देणारा. तर आता या वेळेला मात्र चांगल्या सुरामध्ये थोडासा मी म्हटलं होतं की मध्य आणि तार, तर आता मध्य सप्तसुरामध्ये चांगलू आहे खेळी आणि चांगल्या पद्धतीने सूर धरला जात असताना पाहायला मिळतो आहे. चौकारांची खेळी साकारताना गौरव मात्र काम करून दाखवतो आहे.
क्रांती सूर्य पुन्हा एकदा तेजपुण्य तेजस्वी भूमिकेमध्ये पाहायला मिळतो आहे. या नक्कीच सुंदर हलकासा कट आला होता, परंतु नजर हटी, दुर्घटना घटी, कैच को ड्रॉप किया गया. बहुत ही बेहतरीन नजारा था. पप्पू चिंचनकर खुद को कोस रहे, ये गलती मेरे हाथों से कैसे हो गई. बिल्कुल नज़ारा साफ था, बड़े विकेट का इशारा था, लेकिन बाल बचे हैं यहाँ पे बल्लेबाज. यहाँ पे रिवर्स करने का प्रयास, ये बेहतरीन वापसी गेंदबाज चिन्नू द्वारा. हालांकि बैक टू बैक 2 चौके डटे थे, लेकिन बीट किया गया. आने वाले 2 गेंदों में बहुत ही बढ़िया तरीके से बीट किया गया. खूबसूरत गेंदबाजी में वापसी चिन्नू हुनर पेश कर रहे हैं. हुनरपूर्ण बल्लेबाज है, हुनरपूर्ण गेंदबाज है. जिसका चलता है बल्ला और आता है चौका, उसका है इरादा साफ. देखते हैं, आउट ऑफ द पार. बेहतरीन छक्के की पारी का नजारा है खास. कमाल इससे 1 ऑन द बोर्ड. काय कमालीची कामगिरी करतोय गौरव. वा 2 चौकार 1 षटकार. यावेळेला पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न, चकवा खाला जातो आहे. नक्कीच षटक मात्र संपते आहे. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 14 धावा दिल्या गेल्यात. गोलंदाजी तर सुरेख होती, परंतु 2 चौकार 1 षटकार रोखू शकले नाहीत. वाजव डीजे, घेऊया ब्रेक. संख्या 37 आपल्याला पाहायला मिळते आहे. तर माझे सहसमालोचक मित्र इकडे उपस्थित झालेले आहेत. पप्पू चांबरे यांना विनंती असेल की सर या आपण देखील शब्दसुमनांची माळ गुंफूया या व्यासपीठावर, जिकडे चालू आहे चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग 2025 5वे वर्ष आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 क्रांती सूर्य फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. तर वारली पलटण हा गोलंदाजीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रणय गोलंदाजीसाठी आहे, तर गौरव आणि भावेश ही जोडी मैदानामध्ये आहे. तर पुढचा आवाज ऐकूया आपण पप्पू चांबरे यांचा. धन्यवाद भुवनेश्वर मेयर. खूपच सुरेख असं आयोजन या ठिकाणी पाहतोय. आदिवासी प्रीमियर लीग, चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग. बिरसा मुंडाला वंदन करून मी म्हणत होतो की चिंचणीचे क्रिकेट जर पाहिलं तर आदिवासी बांधवांचं तर एक पाऊल पुढे चालते यांचं. ज्याप्रमाणे काही वर्षांनी त्या क्रिकेटला थोडासा मागे सरत होते, मात्र त्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि आदिवासी पाऊल
पडते पुढे. मी नेहमी म्हणतो अनिल पवारांना माहिती आहेत, माझे घोषवाक्य नेहमी असते. खरोखरच या बांधवांना, चिंचणच्या बांधवांना वंदन करतो की त्यांनी क्रिकेटसाठी जी कर्तव्य दाखवली ना मागचे काही 2-3 वर्ष, तर खूपच अतुलनीय आहे. दरम्यान आपण सामन्याकडे वळूया. क्रांती सूर्य संघाची धावसंख्या जर पाहिली 4 षटकात 37 धावा. आता मात्र एक धाव घेतलेली आहे आणि अशी मिळून धावसंख्या 38. 4.1 चेंडूचा खेळ पाहतोय. गोलंदाज प्रणय, एक उंचपूर असा गोलंदाज चिंचणी मांगलेकडनं धावून येईल. बघूया 5-6 बॉलांचा रनअप घेऊन येतोय पंचांच्या डावीकडनं. राईट आर्म द विकेट. चांगला उर्मीचा फटका आणि बघूया फाण्याच्या दिशेने चांगला चेल टिपला, मात्र नोचा या ठिकाणी सिग्नल येतो की काय. आणि खरोखरच या ठिकाणी जखमीवर मीठ सोडलंय. ज्याप्रमाणे आपण बघतो झेल घेतला की घेतला बाद, मात्र काही नियम आहेत क्रिकेटचे, त्या क्रिकेटला अनुसरून आपण वागायचं आहे. आणि पुन्हा फ्री हिटची संधी. प्रणय पुढच्या चेंडूसाठी तयार राहावं लागेल, त्या कारण तुम्ही टाकलेली एक थोडीशी खराब गोलंदाजी, नो चेंडू जी सीमेरेषेचं उल्लंघन केलं आहे त्याचा भरपाई मात्र करून घ्यायची आहे. फलंदाज भावेश, राईट आर्म द विकेट. पुन्हा ओव्हरपेचा फटका खणखणीत, मात्र एक फ्री हिटची संधी असल्यामुळे 2 चान्स भेटतात. मागे बघितलं 9 चेंडूवर भुवनेश्वर आणि पुन्हा फ्री हिटची संधी होती. मात्र 2 सुवर्ण संधी या ठिकाणी जर पुढच्या संघाला मिळाल्या असता, मात्र नाही काही क्रिकेटचे नियम आहेत त्याचं आपण पालन करत असतं, त्या नियमाचं उल्लंघन या ठिकाणी करून दाखवलं ते प्रणय. आणि फलंदाज गौरव आणि भावेश ही जोडी या मैदानालगत षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आहे. पुन्हा पंचांच्या डावीकडने चेंडू हाताळण्याकरता तयार प्रणय. चांगला फटका, खूप क्लासिकल फटका आणि या फटक्यासाठी कौतुकांचा वर्षाव झालाच पाहिजे. खरंच टाळ्यांचा गज्जर मी म्हणेल की आपण पायनॅपलच्या त्याप्रमाणे त्याने हा चेंडू भिरकावलाय. गौरव पूर्ण ही खेळी साकारतोय गौरव. पुन्हा तोच प्रयत्न, उंच पुरा गेलेला चेंडू मला वाटते आज जवळपास क्षेत्ररक्षकाच्या हाती आहे आणि जोरदार हा झटका. मात्र हे गौरवशाली फटका मारण्याच्या नादामध्ये मागच्या चेंडूवर जो फटका मारला होता क्लास, तो खूप गीत गायले या ठिकाणी. काही कव्हर्सांचा क्रेज आदिवासी बांधवांचा या सॉंगवर ऐकायला भेटतात आणि पुढे पुढे संगीत हे वाढत चाललेत. खरोखरच ज्याप्रमाणे आमचे कोळी बांधव ह्यांचे आम्हाला गीत ऐकायला भेटते, मात्र काळ बदलला आहे. आता मात्र आदिवासी बांधवांचं वर्चस्व साधतं आहे आणि खरोखरच सुसंगीत असे गीत आता मात्र या गीतातून ऐकायला मिळालं. बघूया पुन्हा हा फलंदाज उमेश, डावकुळी शैलीचा फलंदाज. पुन्हा जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निर्धाव. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या मात्र पाहिली तर 45, जवळपास 9.0 धावांची सरासरी या ठिकाणी गाठलेली दिसते ती क्रांती सूर्य संघाने. आणि येणारा षटक मात्र अजून असेल 8 षटकांचा सामना आहे. खरोखरच या ठिकाणी आपण भुवनेश्वर पाहतोय 4-4 षटकांचे सामने असतात, 6-6 षटकांचे. कुठेतरी या ठिकाणी एक बदल हवा होता आणि अनिल पवार खरोखरच कौतुक करायला हवं. कारण जी आपल्याला म्हणतात ना, फक्त आक्रमण नाही की संयम कसा असावा आणि प्लेसमेंट कसं असावं या 8 षटकात पाहायला मिळतं.
आणि तुमचं आयोजन मला आवडलं आहे 8 षटकांचं. बघूया येणारा 6वं षटक मात्र कोण घेऊन येईल. गौरव आणि सामना करतोय भावेश. दरम्यान भावेश आणि उमेशची जोडी आता मात्र मैदानालगत. बघूया या संघात सुद्धा गौरव आहे आणि क्रांती सूर्य संघात सुद्धा गौरव होता. चिंचणी बोबाडा यांकडनं एक 5-6 पलवानचा रनअप घेऊन पुन्हा हा गौरव चेंडू हाताळतोय. राईट आर्म विकेट आय त्रिफळा मात्र उद्ध्वस्त केलाय. गौरव की रफ्तार में यहाँ पे फलंदाज गिरफ्तार हो गया है. ज्याप्रमाणे पाहिलं जवळपास 28-29 डिग्री सेल्सिअस वातावरणात ते सामने पार पडतायत. निसर्गरम्य असं वातावरण चिंचणी गावदेवींचं चोह बाजूने काही ना काही वैशिष्ट्य सोडलेलं आहे. समुद्र किनारे येणारे मंद हवा आपल्या शरीराला स्पर्श करत असते. तिकडे सामने चालू आहेत आणि हलक्या हाताने पॉइंट क्षेत्रात दिशा दिल्या कॅरेक्टरच्या साह्याने चेंडू जातोय. अलगत त्या चेंडूवर क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी एक धाव मात्र धावफलकावर अजून जमा होईल. धावसंख्या आता मात्र वेग घेते. 46 खूप उशिराने धावसंख्या या ठिकाणी जमा होताना धावफलक हलवलेले आहे. ते प्रतीक या नावाच्या खेळाडूने. दरम्यान उमेश नावाचा हा डावकर शैलीचा फलंदाज पश्चिमेकडून पूर्वेला जेव्हा वारे वाहतात तेव्हा थोडासा अनुकूलसं वातावरण तयार होतं फलंदाजासाठी. तसं काय किमया करू शकेल का उमेश. डावकरी शैलीसाठी अनुकूल असं वातावरण नेहमीप्रमाणे असतं. तर उमेश यांनी मला वाटते लगातार 3 षटका जर मारले तर नाबिलकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया 1000 आपल्या खिशात टाकतो का. 2 500च्या नोट आपल्या खिशात टाकेल का. नाबिलकडनं उमेश करता 3 षटकाराला 1000 रुपयाचा पारितोषिक. दरम्यान चेंडू हाताळण्याकरता गौरव येतोय. हे पहिला लगा लागताय आणि हा पहिला षटकार मिळतो डोक्यावर वाजव की डीजे. नक्कीच नबील यांनी जे आपल्याकडे पारितोषिक जाहीर केलेलं आहे 1 षटकार तर आलेला आहे फलंदाजाच्या फळीतून. अजून सुद्धा 2 षटकार उमेश यांना खेचायचे आहेत. पाहूया उमेश काय करत आहेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न ग्राउंड रूटला खेळला जातो आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये येईल चेंडू. क्षेत्ररक्षित होईल. आकाश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षित करताना पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच एकेरी धावसंख्येचा फलक खाल्लेला पाहायला मिळतोय. धावसंख्या 53. नक्कीच चांगला समाधानकारक स्कोअर पाहायला मिळतो आहे. परंतु क्रांती सूर्य संघाला मात्र अजून सुद्धा घोडदौड करवावी लागेल. आपण बघता आहेत 6वं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज चांगले करात्मक गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच एकेरीने देखील थांबवलं जातं असताना पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीचा क्रांतीसूर्य संघ आपल्याला आहे या टुर्नामेंटमध्ये गाजताना पाहायला मिळतो आहे. चला स्क्वेअर लेगला बसलेले प्रेक्षकगण तर पडद्याच्या मागे थोडा पडदा. यस चीनू ॲज द बेस्ट कॅच. कमांडी जेव्हा जाव
आणि चेनू यांचे मात्र नक्कीच कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने झेल टिपला जातो आहे, सुंदर पद्धतीचा झेल पाहायला मिळाला, झटका मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळेल रोहित. गोलंदाज जिग्नेश गोलंदाज पाहायला मिळतोय. विघ्नेश सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत आदिवासी पलटण संघासाठी सुरेख गोलंदाजी पप्पू साकारली गेलेली पाहायला मिळते आहे. नक्कीच पुढचा आवाज आपण ऐकूया पप्पू चांबरे यांचा. गेले खूपच सुरेख धावसंख्या या ठिकाणी खूपच सुरेख रणनीती बिटवीन दोन धाव, एक धावा होती तिकडे दोन धावा कन्वर्ट केलंय. अशाच मग काही पाहायला मिळते भारतीय संघात. विराट कोहली नेहमी अशा प्रकारे करत असतो. एक धाव असेल तिकडे कुठेतरी समोरच्या फलंदाज सांगतो की मी दुसरी धाव घेणार, तू धावायचं आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळालंय. ते मात्र विघ्नेशकडनं पुन्हा गोलंदाजी मार्कवरनं धावून येणार. विघ्नेश विरुद्ध प्रतीक असं हे रणसंग्राम. चांगला गोलंदाजी बघू शकाल. थोडंसं ॲक्शन थोडंसं वेगळं आहे आणि त्या ॲक्शनमुळे त्यांना मला वाटते कुठेतरी एक बेनिफिट मिळतंय ते गोलंदाजाला. आणि प्रतीक थोडासा या ठिकाणी फसगत झालेली दिसते. ॲक्शनमुळे कुठे शैलीचा वापर चांगला केला या ठिकाणी. तो मात्र विघ्नेश आणि राईट आर्म राऊंड विकेट पंचाची डावीकडनं एक अर्धा आपणांचा रनअप घेऊन येतोय. बघूया पंचांना पार करून काय करतोय. फुल रनचा चेंडू काऊ कॉर्नरला चेंडूला ढकललाय हलक्यात आणि चार क्षेत्ररक्षण पुन्हा मी म्हटलं होतं दुसऱ्यात कन्वर्ट होईल का. यास दोन धावा या ठिकाणी परिपूर्ण झालेले. धावसंख्या धावून पोहोचते आता मात्र 58 धावा. खरोखरच इकडे एक एक धावा आणि एक धावा थोडासा लेझी क्रिकेट असतं कधी कधी. मात्र काही खेळाडूंकडे क्षमता असते की दोन धावा घेण्याची, ती मात्र प्रतीकाने या जोडीने दाखवलेली आहे. आणि ही जोड दोन धावा महत्त्वाची असते. एक एक धावासाठी संघ हरत असतो. अशा वेळी या धावेची आठवण असते आणि ती धावसंख्या मात्र थोडीशी या ठिकाणी चांगली येताना दिसते. पुन्हा षटकातील हा चेंडू पुन्हा विघ्नेश राईट आर्म राऊंड विकेट शॉट ऑफ मारा. आउटसाईड ऑफ साईडचा हा चेंडू स्क्वेअरचा मारा होता आणि याचा भुगतान मात्र भोगावं लागेल समोरच्या संघाला. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरसावते. 59 या ठिकाणी धावसंख्या क्रांतिसूर्य संघाची. पुन्हा विघ्नेश मारा करतोय प्रतीकांना. प्रतीक थोडासा उंची खाली असलेला फलंदाज, मात्र मोठे फटके खेळू शकेल का. यस यस आणि मी म्हटलं होता वाजव की डीजे. मूर्ती लहान आणि कीर्ती महान. प्रतीक खरोखरच त्या छोट्यासा उंचीचा वापर मात्र कन्वर्ट करतो. चांगला फटका पुन्हा स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन रिझल्टला जातो. एक धाव परिपूर्ण. दुसरा वगैरे झाला कसा प्रयत्न. दोन धावा पूर्ण होतील का. आणि खूपच सुरेख रणनीती भेटून या षटकात का पाहायला मिळालं रनिंग. तर आदिवासी बांधवांना मी पाहिलंय रनर यांची रनिंग करण्याची क्षमता जास्त असतं आणि दाखवून दिले. नक्कीच पप्पू आपण बघतायत रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने धावसंख्या इकडे गोळा होताना पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये सुपर स्कोर पाहायला मिळाला होता 106 धावांचा. त्यानंतर धनेश मलिंग याने 70 धावा, वंश किरण वालोडिया याने 50 धावा आणि आज सुद्धा राहुल या एका फलंदाजाने 68 धावांची भलीमोठी खेळी. सध्या तो नंबर 1 रँकिंगला आहे फलंदाजीच्या माध्यमातून. सुरेख अशी कामगिरी इकडे या मैदानावर पाहायला मिळते आहे. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग आहे तर नक्कीच षटक मात्र संपते आहे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. पप्पू चला घाई करायची आहे. खरोखरच भुवनेश्वर मी मागील काही 2-3 वर्षात पाहतोय जेव्हा चिंचणी प्रीमियर लीग असते ना तेव्हा सुद्धा आदिवासी बांधवांचे काही खेळाडू खूप सुंदर खेळतात. आणि मी अनिल यांना म्हटलं होतं की तुमचं जे क्रिकेट आहे ना पुढे जात आहेत आणि आदिवासी पाऊल कुठेतरी पुढे जात आहे चिंचणीच्या या परिसरामध्ये. नक्कीच म्हणून तरच चिंचणीचा संघर्ष हा संघ आपल्या जेव्हा आदिवासी समाजांचे क्रिकेट टुर्नामेंट कुठे आयोजित असतात तिकडे उपस्थिती आणि पारितोषिकसुद्धा घेऊन येतो आहे. हे या चिंचणी आदिवासी प्रीमियर लीगची एक देण आहे की चिंचणी आदिवासीचा संघ हा आपला नाव जिकडे तिकडे टुर्नामेंटमध्ये कोरत असताना पाहायला मिळतो. 2 वर्षापूर्वी तनाशी डोंगरीपाडा येथे फायनल मारली होती आणि महाविजेता ठरला होता चिंचणीचा संघ आणि काय कामगिरी केली होती विशाल जनाते आणि
त्यावेळेला शेवटच्या षटकामध्ये षटकारांची बरसात आणि अशा पद्धतीने अनेक खेळाडू या टुर्नामेंटच्या माध्यमातून उदयास आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच खूपच चांगली देण आहे या प्रीमियर लीगची. चला घाई करा. तर नक्कीच शेवटचं षटक आहे. यस, पप्पू चिंचनकर यांच्या हातामध्ये गोलंदाजी आहे. तर पप्पू चिंचनकर 53 वर्षाचा हा तरुण मात्र अजूनसुद्धा खेळ रंगवताना पाहायला मिळतो आहे. काय म्हणशील? खरोखरच माझा जुना जाणता मित्र आहे, त्यांना मी जाणतोय. कधी गेला तर आम्ही एकमेकांसोबत जवळ भेटले की आवाज येत असतात. आणि त्यांचा मी खेळ पाहिला बोबाटामधून. बोबाटा संघ जेव्हा खेळायचा ना त्यावेळी तर क्रीडस्कोच्या मैदानावर त्यांची गोलंदाजी आक्रमक असायची. आणि तीच आक्रमकता पुन्हा पाहायला मिळेल का? ज्याप्रमाणे वयाच्या 53 म्हटलं तर क्रिकेटला राम राम ठोकतो, नाही मला क्रिकेट खेळायचं आहे तेव्हा पप्पू म्हणतोय. आणि तेच सिद्ध करतोय तेव्हा पप्पू चिंचनकर. लेफ्ट आर्म और द विकेट. आणि थोडासा रनअप कमी झाला आहे त्यांचा, असू द्या, कारण वयाच्या मनाने मात्र तीच गती असेल का? आणि चांगला सुंदर चेंडू हाताळला. खरोखरच आपला मान राखला की माझा वयाचा भान ठेवू नका, मी तरुणांना राजवेन अशी या ठिकाणी कर्तबगारी करेल. आणि तोच प्रयत्न मात्र करतोय हा गोलंदाज पप्पू चिंचनकर. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येतोय तो पप्पू. पुन्हा जोरदार आक्रमण मात्र त्या चेंडू खाली चीनू कोणती चूक करणार नाही. आणि मोठा मासा जाड्याला पकडला गेलाय. गोलंदाजी यावेळेला मात्र पप्पू चिंचनकर, त्यांना माहिती आहे आपल्याला या टुर्नामेंटमध्ये राहायचं आहे. एक सामना जिंकलेल्या आपल्या संघाने परवाच्या दिवशी 2 सलग सामने चांगला स्कोअर केला होता. प्रथम फलंदाजी करताना या संघाने 94 धावा, परंतु ट्रायबल किंग संघाने 95 धावांचं उद्दिष्ट साध्य केलं होतं. तर यावेळेला मात्र आजच्या दिवसात दोन्ही वेळा कौल आपल्या बाजूला आला. क्षेत्ररक्षण निवडलं आणि गोलंदाजीच्या माऱ्याच्या माध्यमातून पहिला सामना जिंकला. आणि आतासुद्धा चांगली पकड आहे. पाहूया यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, परंतु काय केलं जाणार आहे? एक धाव परिपूर्ण केली जात असताना पाहायला मिळते आहे. वाईडचा इशारा आहे का? यस, वाईडचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळते. तर तब्बल 2 धावा मिळतील. तर धावसंख्या बोर्डावर 7070 ऑन द बोर्ड. तर नक्कीच चेंडू झालेले आहेत. 2 बॉल झालेत ना, 3 बॉल? 3 बॉल साकारलेले पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. पाहूया 3 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल जाईल धावसंख्येची. यावेळेला रोहित का बल्ला उठाया, लगाया छक्का. बेहतरीन शॉट में तब्दीली देखने को मिले. कम ऑन डीजे वाज जाओ. षटकाराच्या माध्यमातून बोर्डावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्लोवरचा चेंडू खेळला जातो. ग्राउंड रूटने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळला जाईल. क्षेत्ररक्षित केला जातो आहे. एक नाही तब्बल दुसऱ्या धावेची, परंतु यावेळेला रन आउट. झटका मिळतो आहे. रोहित याच्या रूपाने स्ट्राईकला रोटेट करण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून रोहित चांगल्या पद्धतीने खेळण्याचा आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करत होता. वाजव डीजे. आणि धावसंख्या 77 पाहायला मिळते आहे. शेवटचा चेंडू असेल. नवीन फलंदाज मैदानावर येतो आहे विनीत. पाहूया विनीत काय परत एकदा पुन्हा एकदा एक चांगला गोलंदाज फलंदाज देखील आहे, परंतु शेवटच्या लेवलला शेवटच्या चेंडूवर खेळताना येत असताना पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये एक षटकार ठेकून दिला होता. पाहूया पप्पू चिंचनकर यांची फिरकी काय काम करते आहे. नाही, शबाल केला आहे, उंच टोला दिला आहे. विनीत सुद्धा षटकार ठोकून येतो आहे. धाव संख्या मात्र 83 पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. दमदार खेळी क्रांती सूर्य. घेऊया डीजे वाला ब्रेक.
चला लवकरात लवकर फलंदाज पाठवायचाच मैदानात. चला या. हेड अँड टेल आहे. हे तिकडे कॅमेरा तिकडे समोर कॅमेरा आहे आमचा YouTube लावून चालेल. काय दाखव ना तसं नाही रे. असं दाखव ना. 40 दे नंतर 40 दे नंतर तो पूर्ण नंतर प्लस कर आणि 40 घेतला. गेला दुनिया ठेव ना. सॉरी हॅलो. काय टेल आलेला आहे. यस नक्कीच वनराज टायगर मात्र नाणेफेक जिंकतो आहे. अभिनंदन आहे. कौल घेतलेला आहे आपल्या बाजूला. काय असणार निर्णय? आमची रणनीती एवढी काय नाही मिळत. आम्ही फक्त कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करू. आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारणार. चला फलंदाजांनी घाई करायचं थोडं. फलंदाजी घेतली जाती आहे. तर नक्कीच ट्रायबल किंग फलंदाजी आलेली आहे. पुन्हा एकदा अभिनंदन आहे आपल्या संघाचं. 3 सामने जगलागातार जिंकलेले आहेत. 4था सामना जिंकायचा इरादा ठेवतील का? जिंकायचा प्रयत्न करू आणि टार्गेट 80-85 तरी धावा करू. नक्कीच वेस्ट ऑफ लक. मोठा टार्गेट. पुन्हा एकदा 4चे 4 सामने जिंकण्याचा मनसुबा ट्रायबल किंग घेते आहे. टॉस जरी हारलाय तरी मात्र फलंदाजी चोख देऊ असा इरादा मात्र यावेळेला कर्णधाराने सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. वळूया मैदानाच्या आत. सुरू झालाय सामना. तर नक्कीच पहिला चेंडू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. गौरव यांची सुरेख फिरकीची नाद. तर सुरेख असा हा गोलंदाज आहे बप्पू. आपण बघितलं त्याची फलंदाजी, बघितलं त्याचा आक्रमकता बघितला. यावेळेला मात्र गोलंदाजी आणि पाहूया 84 धावांचं विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे. बघा लोअर फुल टच खेळला जातो आहे मिड ऑफ क्षेत्राकडे आणि एकेरी धावेने खातं उघडलं जातं आहे. स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. यावेळेला प्रणय चिंचनकर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. तर विघ्नेश नॉन स्ट्राईकला खातं उघडून देतो आहे आपल्या संघाला. नक्कीच सुरेख अशी सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे. नक्कीच पुढचा आवाज पुन्हा एकदा पप्पू चांबरे यांचा. धन्यवाद भुवनेश्वरजी. ज्याप्रमाणे 84 धावांचा आव्हान 8 षटकात पूर्ण करायचं आहे. टार्गेट सेट करायचं आहे. हलक्या हाताने टाकलेला चेंडू लेग साईड आउट साईड. पंच यतीश तांबोरे यांचा इशारा. वॉर्मअपची संधी मात्र लवकरच मिळायला दिसते पंच यांना. धावसंख्या 1-2 धावा. तर बघूया षटकातील पुढील चेंडू. पंचांच्या डावीकडनं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न दिसतोय. डावकुळशालीचा फलंदाज आणि हा मात्र चेंडू थोडासा पाहू शकेल फ्लाईट चेंडू होता. त्या चेंडूवर तावा मात्र मिळू शकला नाही फलंदाज चिंचनकर. थोडासा मला वाटते पप्पू चिंचनकरच्या यांच्या घरातलाच मला वाटते हा सदस्य आहे, पुतणे आहे. बघूया काकाची भर काढून गेला त्याप्रमाणे त्यांच्या काकांवर आघात झाला होता. षटकारांचा बरसात झाला होता आणि तोच प्रयत्न दिसतोय. शॉर्ट मिडन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 1 बॉन्स क्षेत्रक्षेत्र हातात चेंडू. 1 धाव मात्र परिपूर्ण. 3 धावा धावफलकावर. पहिले षटक हाताळताना हा गौरवपूर्ण कामगिरी बजावेल का त्याप्रमाणे चोखोत प्रत्युत्तर देण्याकरता फलंदाज मात्र विघ्नेश सज्ज आहे. त्याप्रमाणे फडी थोडीशी आढळतोय. तो खेळपट्टीवर तसाच प्रयत्न असेल का? तोच प्रयत्न थोडासा बॅचीची इनर एज घेतोय. 1 धाव मात्र मिळणार नाही. प्रयत्न थोडासा होता घेण्याचा मात्र क्षेत्ररक्षक तटस्थ होते. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आल्यानंतर धावसंख्येला कोणतेही भर पडणार नाही. 3 धावावर रोखून ठेवलाय क्रांती सूर्य संघाने. दरम्यान वारली पलटण ही फलंदाजी करते. पुन्हा चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र आउटसाईड ऑफ साईड मधोमध चेंडू गेलेला दिसतोय आणि षटक क्रमांक 1 संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 3 धावा.
फलंदाजी करता प्रणय चिंचनकर. राईट आर्म राऊंड विकेट. ऑफ साईडचा मारा. पंच हर्ष या ठिकाणी तटस्थ उभे आहेत. दोन्ही तटस्थ पंच आपण पाहू शकाल. एका बाजूने स्ट्रायकर पंच हर्ष तिवारी, एका बाजूने नॉन स्ट्रायकर पंच आहे तो मात्र यतीश तामोरे. नेहमीप्रमाणे या मैदानावर त्यांची उपस्थिती असते. त्याप्रमाणे चिंचणी आदिवासी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्यांना हे मानाचं स्थान आहे. दरम्यान चांगला फटका कार्पेटच्या सहाय्याने हडूवर चेंडू जातोय आणि चांगले क्षेत्ररक्षण आणि तर यष्टीवर हा चेंडू आधारला असता तर कदाचित हा धावचित झाला असता आणि प्रणय आणि तांबूचा रस्ता बघितला असता. मात्र नाही, दुर्दैवाने तसं काही झालेलं नाहीये. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसा होते 4 धावा. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर असताना क्रांतीसूर्य संघाकडनं धावसंख्या मात्र वारली पलटण संघाची फक्त आणि फक्त 4 धावा. 8 चेंडूचा खेळ झाला अजूनपर्यंत. या 8 षटकांच्या खेळामध्ये पहिले 8 चेंडू टाकले गेलेत ते मात्र क्रांतीसूर्य संघाकडनं धावसंख्या फक्त 4. कुठेतरी आक्रमकता सिद्ध करावी लागणार आहे या फलंदाजांना. तसं काही होताना दिसत नाही. चेंडू आणि फडचा संगम व्यवस्थित होताना दिसत नाहीये. बघूया षटकातील पुढील चेंडू. भावेशकडनं चांगला मारा, आक्रमक या ठिकाणी मारा होता. लेंथवर चेंडू आधारल्यानंतर चेंडू सुटतोय सरळ यष्टरक्षाच्या हातात. धावसंख्येला पूर्णता विराम या ठिकाणी लावून ठेवले तर भावेशाने. बघूया किमयागार कामगिरी मात्र करावी लागेल ती मात्र वारली पलटण संघाला. तोच प्रयत्न होता मात्र जातोय फायनल क्षेत्रामध्ये का 4 क्षेत्ररक्षण. 1 धाव परिपूर्ण. दुसरा हलकासा प्रयत्न होतोय मात्र या ठिकाणी तो मैमत चाललाय आणि मात्र 2 धावा पूर्ण. एक अजून चुरटी धाव घेतलेली दिसते. 1 धावा असताना दुसरी धाव घेऊ की नाही हे प्रश्नचिन्ह उपस्थित होते दोन्ही फलंदाजांमध्ये आणि काही क्षणातच ते या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी धावून निघले आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 धाव्याने 6 धावांवर पोहोचतोय. षटकातील पुढील चेंडू चांगला हा यॉर्करचा चेंडू होता. ब्रह्मास्त्राचा वापर मात्र भावेशाने केला होता. त्याला खोदून काढला त्या चेंडूला. 1 धाव मात्र या ठिकाणी परिपूर्ण होताना धावसंख्या होते ती 7. दुहेरीनंतर 1 धावेवर भर टाकतोय तो मात्र वारली पलटण संघ. 10.2च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या कुठे यायची आहे ती वारली पलटण संघाला. तसं काय होताना दिसत नाही. आक्रमकता सिद्ध करावी लागणार आहे. बघूया प्रणयकडनं तसा होईल का. तोच प्रयत्न होता मात्र बॅटीची थोडीशी इनरेस लागताना दिसते. 1 धाव परिपूर्ण होईल का. यस, 1 धाव घेत आहेत. कुठेतरी चौकार आणि षटकारांचा आतषबाजी आगोरी करावं लागेल. पुणेश्वर काय म्हणेल, थोडा चौकार आणि षटकार आतषबाजी व्हायला की नाही. नक्कीच दुपारचं सत्र आहे. थोडासा 22 कॅरेट्स पिवळा सोना आपल्याला पाहायला मिळतो आहे मैदानात. चेंडूच्या रूपाने फुलटा धक मारा काय काम करतो आहे ते पाहूया. दरम्यान तर प्रणय चिंचनकर हा आक्रमक फलंदाज आहे परंतु त्याला मात्र थोडंसं बांधून ठेवलं गेलेलं आहे. काय सूर धरेल का पुन्हा एकदा चांगली खेळी साकारण्याचं. मागच्या गतवर्षी ह्याच्या फळीतून चांगली एक हाफ सेंचुरी पाहायला मिळाली होती परंतु यावर्षी मात्र तशी भली मोठी खेळी एक चांगली 29 धावांची खेळी पाहायला मिळालेली आहे. यावेळेला देखील एक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न होता. चकवा खाला आणि निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो आहे. विनीत हा देखील एक कलात्मक गोलंदाज आहे. खूप चांगली गोलंदाजी साकारण्याचं कौशल्य त्याच्या उराशी आहे आणि त्या पद्धतीने जादुई गोलंदाजी साकारताना तो पाहायला मिळतोय. नेहमीच त्याच्याकडे कौशल्याचं साजरीकरण तो देत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र शॉटचा चेंडू होता, मिस केला आणि रनआउटची संधी असू शकते. यावेळेला मात्र गडी बाद होतो आहे. खरं म्हणजे त्याला थोडीशी इजा झाली. विघ्नेशने मात्र थोडंसं जजिंग करायला पाहिजे होतं, थांबायला पाहिजे होतं की ज्या वेळेला इजा होते त्यावेळेला धाव घ्यायची गरज नसते, हे थांबणे गरजेचं असतं आणि रनआउटच्या माध्यमातून मात्र डकआउटला यावं लागतं आहे. प्रणय चिंचनकर वाजव डीजे. भांडुगल्या
लग्नाचे तहा स्थिरावलेली पाहायला मिळते आहे आपल्याला. या सूर्य भेदक मारा देतो आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना सुरेख गोलंदाजी विनीत याच्याकडून होते. एक चांगला गडी मात्र रनआउटच्या माध्यमातून डकआउटला परतवला जातोय. फुलटॉस चेंडूवर हा आघात केला जाईल का? ग्राउंड रूटने जातो आहे. सुरेख क्षेत्ररक्षण देखील होते आहे तिकडे. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे आणि एकेरी धावेने वाटचाल पुन्हा बदलेल. स्ट्राईकला रोटेट केलं जाते आहे. कल्पेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला गतवर्षीपर्यंत या टुर्नामेंटमध्ये एक चांगला फलंदाज म्हणून नावारूपाला होता. आता सध्या जॉबला असतो, परंतु मागच्या सामन्यामध्ये 2 चौकारांनी चांगली खेळी साकारून दाखवली होती आहे. यावेळेला मात्र घुटनोके बलवाला शॉट करण्याचा प्रयत्न होता. चकवा खाल्ला. बॅट बदलायची आहे. जा लवकर बॅट घेऊन कोणतरी, लवकर जा. तर नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये 2 चौकारांनी चांगली खेळी साकारली. याही वेळेला एक चांगला फटका साकारण्याचा प्रयत्न होता कल्पेश यांचा. जरी मैदानात आपल्याला पाहायला मिळत नाही ना, पण कौशल्य असतं. उराशी जो खेळ आहे हा खेळ कुठे जात नाही आहे. लेंथ लाईन पकडतो, जेव्हा चेंडू येतो त्याला चांगल्या पद्धतीने साकारतो आणि आक्रमकता हा दाखवणारा फलंदाज आहे. दरम्यान या षटकातले चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शेष आहेत. पाहूया विनीत यांची सुंदर गोलंदाजी. खूप चांगल्या पद्धतीचा गोलंदाजीचा मारा. आक्रमक हल्ला बॉल येतोय षटकार. वा जावडी जे वन साईड निघतो आम्ही. याच्या आधीचा सामना बघितला आपण, वन साईड सामना जिंकून घेतला होता. ट्रायबल किंग संघाने झटपट गतीने 3 षटकांमध्येच सामना पूर्णत्वाला नेला होता. यावेळेला मात्र अजून सूर आता दिला जातो आहे. यावेळेला मात्र हाफस्टंपच्या खूपच बाहेर वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 16. 16 ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 16 झालेली आपल्याला यावेळेला. कल्पेश हा आक्रमक फलंदाज आहे. कमी वेळ क्रीजवर राहतो, पण धावसंख्येला वळण मात्र चांगला देतोय. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट साकारत असताना नक्कीच विनीत मात्र काय लेंथ लाईन बिघडवतो आहे का कल्पेशचं प्रेशर घेतो आहे. कारण एक चक्का काल्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू हाताळत असताना हा गोलंदाज पाहायला मिळतो आहे. यावेळेला यॉर्करचा लेंथ नक्कीच पॅडवर आदरतोय चेंडू आणि 1 धाव टिपली जाते आहे. सुरेख पद्धतीने एकेरी धावेने धावसंख्येचा फलक हालेल. धावसंख्या 18 पाहायला मिळते आहे. 18 ऑन द बोर्ड. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पप्पू हळूवार पद्धतीने चाललेला हा सामना आहे. 84 धावांचं उद्दिष्ट आहे. मोठा पल्ला गाठायचा आहे. या षटकानंतर एक आगळा वेगळा खेळ मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळेल. नक्कीच आमचे विलासभाऊ पेंटर आणि शरद दादा भुजिंग सेंटर आज दुपारच्या सत्रात गमतीचा रंगत पाहण्यासाठी मैदानातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सफर करताना या ग्राउंडवरून आपल्याला देखरेख करत असताना पाहायला मिळत आहेत की काय कुठल्या पद्धतीने सजवलं आहे मैदान आणि प्रशंसा आहे मनातल्या मनात. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचं हे आयोजन नियोजन इकडे आमचे आदिवासी बांधव करता आहेत. ह्याचं सारे श्रेय मात्र आमची कमिटी, आमचे अध्यक्ष रोशन तुंबडा, तसेच उपाध्यक्ष अनिल पवार, त्यानंतर पंकजी शिंगडे आणि समस्त कमिटी सगळ्यांची नावं घेत नाही मी. प्रवीणजी हावरे आहेत, संतोषजी सुतार यांचं सहकार्य असते, तसेच ज्येष्ठ मंडळी सल्लागार म्हणून इकडे त्या माध्यमातून कला आणि क्रीडा दोन्हींचा हा क्रीडा महोत्सव साकारला जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. लगातार 5वं वर्ष आपण बघतात. रोहित गोलंदाजी घेऊन येतोय. 14 षटक. सुंदरचा चेंडू रिवर्स स्लिप करायचा प्रयत्न होता. नक्कीच पप्पू कल्पेश हा फलंदाज नक्कीच टचमध्ये नाही आहे, परंतु रिवर्स स्लिप देखील चांगल्या पद्धतीने करून दाखवताना पाहायला मिळाला. मागच्या षटकात त्याने एक चौका ठोकून दाखवला होता रिवर्स स्लिपच्या माध्यमातून. तर का खूपच चांगली खेळी साकारताना हा फलंदाज काय घोडदौड करून विजय मार्गक्रमण करेल का?
यावेळेला केलाय वार, येतोय षटकार, पुन्हाच एकदा जबरदस्त वाज जावडी. बोर्ड नक्कीच खूपच चांगल्या पद्धतीने वळण देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. वारली पलटणचा हा फलंदाज 2 षटकारांनी खेळतो आहे. रोहित यावेळेला पुन्हा तरी सक्सेसफुल षटकाराची खेळी, काय रंग भरतोय कल्पेश. वाज धावसंख्या मात्र 30 या ठिकाणी कल्पेश आक्रमकता सिद्ध करत आहे. ज्याप्रमाणे तो पहिला षटकार जो घेतला होता तो अतिशय देखणा आणि प्रेक्षणीय होता. जसे एखाद्या कानशीला तो जातात ना त्याप्रमाणे पहिला षटकार पाहिला होता मिड विकेटच्या डोक्यावरनं. तो पाहिल्यानंतर थोडासा मनसोक्त आनंद वाटत होता की फटका जो मनोरंजन करण्यासारखा होता आणि प्रेक्षकांना आवडणारा. त्यानंतर लगातार त्या पद्धतीने 2 षटकार एका बाजूने रिव्हर्स स्वीप एका बाजूने फायनलचे 3 षटकार असे घेतलेत. त्यात मात्र रंगत आणलेली आहे ह्या फलंदाजांनी. कल्पेश नावाच्या खेळाडूने वादळ मात्र या ठिकाणी वरदाडत आहे. या वादळाला कोण रोखणार. दरम्यान चांगला प्रयत्न, खूपच क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हटलं तर यॉर्कर चेंडू तोच या ठिकाणी रोहित यांनी कमबॅक केलाय. या षटकात मात्र 2 षटकार घेतलेत कल्पेश यांनी आणि त्याची भरपाई करावी लागणार आहे मात्र या रोहित नावाच्या खेळाडूला. आणि तोच चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय. यॉर्करचा चेंडू पुन्हा कल्पेश सज्ज आहे. राईट आर्म राऊंड विकेट, पंचाच्या डावी उजवीकडनं धावतोय हा गोलंदाज. चांगला फटका होता मात्र त्या फटकेत एवढी ताकद नाही. काऊ कॉर्नरला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर येईल. 1 धाव परिपूर्ण. दुसरा हलकासा प्रयत्न कल्पेशांचा दिसतोय मात्र रोखलेला आहे त्या ठिकाणी. 1 धाव मात्र मिळते. 1 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते 31. आणि चौथं षटक मार्गस्थ 84 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि ते लक्ष आणि ध्येय हे समोर ठेवून कल्पेश यांनी सांगितलंय आता जिम्मेदारी मला घ्यायची आहे आणि ती जिम्मेदारी घेऊन 3 षटकाच्या बळावर खेळतोय आणि 84 धावांचा पल्ला मला गाठायचा आहे. त्या उद्देशाने मला जावं लागणार आहे. मग या रोहित कसा चेंडू टाकतोय. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा कार्पटच्या सहाय्याने फायनल क्षेत्रात चेंडू वळवलाय. 1 धाव परिपूर्ण हलकासा प्रयत्न दिसतोय मात्र पुन्हा रोखलेला आहे ते कल्पेश यांनी आणि 1 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते 32. 4 षटकाच्या उत्तरार्ध 32. प्रति षटकामागे ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. वाजव डीजे. आठ षटकांच्या खेळात 84 धावांचं लक्ष आहे आणि ते गाठायचं आहे ते वारली पलटण संघाला. त्याचं प्रत्युत्तर देताना 4 षटकात 32 धावा कुठल्या गेलेत. कल्पेश या ठिकाणी एकाकी खिंड लढवतोय आपल्या संघासाठी, कुठेतरी झुंज देतोय आणि त्याच्या भरवशावर मला वाटते हा संघ चालतोय की काय असं दिसून येते.
4 षटकात अजूनही 52 धावांची गरज आहे. क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे, काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल ते सांगू शकणार नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट. लवकर षटचा गोलंदाज चांगल्या पद्धतीने आडव्या फळीने मारला फटका, स्वीप केला त्या चेंडूला. 1 धाव मात्र मिळते. 1 धावाने धावसंख्या धावून पोहोचते 33 ही धावसंख्या वारली पलटण संघाची. तर 84 धावा म्हणते तर या मैदानावर एवढी मोठी धावसंख्या नाही. ज्याप्रमाणे भुवनेश्वर म्हणत होते 100चा पल्ला सुद्धा गाठला या ठिकाणी. 95 97 अशी धावसंख्या होतच असते. 106 धावा सुद्धा झाल्या होत्या. त्यामध्ये मला वाटते हाफ सेंचुरी बरेच पाहायला मिळालेत. या 3 हाफ सेंचुरी. खूपच आदिवासी बांधवांचा खेळ मोठा होत चाललाय या परिसरामध्ये. मी खूप त्यांचं कौतुक करत असतो. ज्याप्रमाणे दिसेल तेच बोलणार. पुढचा चेंडू पुन्हा षटकातील. स्लोवर मारा हलक्यात आणि कल्पेशला हा फसवण्याचा प्रयत्न दिसतोय, कुठेतरी गुंडाळण्याचा प्रयत्न. हा मोठा मासा जर जाड्यात पकडला तर सामना आपल्या बाजूने येईल असं त्यांना वाटतंय. म्हणून कुठेतरी रणनीती आखण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा. गौरव वैयक्तिक दुसरं, सांघिक 5वं षटक आणि उलट्या परीने मारला फटका. बघूया काय होतं या ठिकाणी आणि बघूया पंचांचा निर्णयाची वाट पाहतोय मी. चौकार. 1 पॉइंट फॉर रन. वाजव डीजे. षटक क्रमांक 5 आहे, प्रगतीपथावर आहे. 4.3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावर 37. रोहित वैयक्तिक दुसरा षटकात तडतोय. सांघिक 5वं. फुलटो चेंडू आणि बघूया दोनच्या मधून जाईल का. यस, वाजवडीचे. वर्दळ या ठिकाणी कल्पेश नावाचा खेळाडू दाखवतोय. हे वादळ मात्र कोण रोखणार. रोहित रोखू शकेल का. ज्याप्रमाणे षटकार आणि चौकारांची ही बरसात. पुन्हा तोच प्रयत्न होता मात्र हा संधी गमावली म्हणेल मी. एक फुलरचा चेंडू हा भिरकावायचा होता तो सीमरेषेच्या बाहेर. मात्र फडी आणि चेंडूचा संगम या ठिकाणी व्यवस्थित नाहीये. मात्र 1 धाव मात्र रोखू शकत नाही तो. मात्र कांती सूर्य संघ वारली पलटण संघाची धावसंख्या पाहिली तर 42. षटक क्रमांक 5 या ठिकाणी मैदानात चालू आहे. तर रोहितच्या हातून हा चेंडू गोलंदाजी होताना दिसते. धावसंख्या धाव फलकावर 42. सामना करतोय फलंदाज विघ्नेश कडनं मोठ्या अपेक्षा असणार संघाला. तोच प्रयत्न होता. हेलिकॉप्टर फटका मारण्याचा प्रयत्न. जेव्हा जेव्हा हेलिकॉप्टर फटके बसतात तेव्हा तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाची महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देतात. आणि मला वाटतं महेंद्रसिंग धोनीचा विचार केला तर खूप 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 प्रयत्नानंतर ते फटके लागायला लागले. तोच प्रयत्न इकडे करावा लागेल. तर विघ्नेश या ठिकाणी आपल्याला खूप सराव करावा लागणार आहे फटके काढण्याकरता. सहजा हा फटके जात नाही. बनगडात ताकद लागते. धावसंख्या धाव फलकावर 5 षटकाचे उत्तरार्ध 42. अजूनही 18 चेंडूत 42 धावांची गरज आहे. थेट क्षेत्रक्षाचा चेंडू जाईल. वाजव डीजे. मोठा मासा जाळ्याला.
समीकरण थोडंसं चेंजेस झालेलं दिसतं यामध्ये. चिन्मय उर्फ चिनू एक आक्रमक फलंदाज या संघातील. मग या चिनू 16 चेंडूत अजूनही 42 धावांचं आव्हान. थोडंसं अवघड वाटतंय मात्र नाही, क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. आता मात्र चिनू आलेला दिसतोय गोलंदाज विनीत आणि थोडासा प्रयत्न दिसतोय, तो जोरदार आक्रमण केलं होतं फायनलच्या क्षेत्रात. मात्र थर्डी आणि चेंडूचा संगम तुटलाय. लेग बाईटचा इशारा, अतिरिक्त धावांची जोड या ठिकाणी लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 43. आता 41 धावांची गरज आहे, ती मात्र 15 चेंडूत 41 काही होऊ शकतं. 2-4 मोठे फटके या सामन्यात रंगत आणू शकते वारली पलटण संघासाठी. तर बघूया तसं का होईल का. विनीत गोलंदाजी करतोय, चांगला प्रयत्न या ठिकाणी विघ्नेश यांचा जातोय. चेंडू पुन्हा स्क्वेअर क्षेत्रामध्ये, त्या चेंडूवर झपकन क्षेत्ररक्षक आलेला दिसतोय. अतोनात प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार या दोन्ही संघांना. कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वही बडा. कारण या ठिकाणी चिनू यांना अशीच कर्तबगारी करावी लागेल, कारण स्वतःला इकडे उभा राहावं लागेल आणि याचा ताबा घ्यावा लागणार. बघूया चिनू तसा काय करेल का. षटकातील पुढील चेंडू मारा करतोय विनीत. शॉर्ट ब्लँड चेंडू चांगला थर्ड बँड क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न पवन क्षेत्रात गेलेला दिसतोय. एक धाव परिपूर्ण होईल का. यास, उलटी धाव. दुसरी धावांचा हलकासा प्रयत्न विघ्नेशकडनं होतं, मात्र चिन्मय जेमतेम त्या ठिकाणी पोचलेला आहे. त्यामुळे कुठेतरी वाटतंय की श्वास थांबलेला होता की धावचित होता वाचला. आता मात्र धावसंख्या झाली ती 45. अजूनही 39 धावांची गरज आहे. षटकातील पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चांगला फटका. मात्र थेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कोणती चूक करणार नाही. वाजव की डीजे. धन्यवाद. या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली 6 षटकानंतर 45 धावा कुठल्यात. अजूनही 12 चेंडूत 39. भला मोठा आव्हान आहे भुवनेश्वर. या ठिकाणी षटकार आणि चौकारांचा पाऊस पडावा लागणार आहे. नवीन फलंदाज आकाश, स्ट्रायकर चिनू, गोलंदाज भावेश. राईट आर्म राऊंड विकेट. चांगला फटका करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर फटका होता, मात्र एक धाव परिपूर्ण. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न दिसतोय आणि कोणती करत नसा आत्महत्या. आणि चिनू काय केलं हे, वाजव डीजे. व्हायचे 11 चेंडू 38 धावांची गरज. पुन्हा चांगला फटका आकाशांचा, कव्हरच्या रिझनला मारला फटका, काळपाच्या सहाय्याने हे चेंडू जाईल. एक धाव परिपूर्ण होताना दिसतोय. आता मात्र 10 चेंडू 37 धावांचं एक मोठं आव्हान, अशक्य असं आव्हान. मात्र अशक्य क्रिकेटमध्ये काही नसतं. जबाबदारी घेऊन, परिपूर्ण आपल्या खांद्यावर भार घेऊन इकडे या ठिकाणी षटकारांचा बहुचार करावा लागणार आहे. चांगला फटका बघतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिसून येतोय खूप लांबवर. एक धाव मात्र मिळते. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडी फटक्यात ताकद नाहीये. आता मात्र 9 चेंडू 36 धावांची गरज आहे. गोलंदाज या ठिकाणी बघतोय आपण भावेश, एक चांगले षटक हाताळतोय. मागील पाहिलं क्रिकेटचं ब्रह्मास्त्र हे यॉर्कर चेंडू टाकण्यात यशस्वी झालं होतं. पुढील चेंडू पुन्हा तोच प्रयत्न, यॉर्कर चेंडू एका पाठोपाठ. जसप्रीत बुमराह
जे आपण भारतीय संघाचा खेळाडू त्याची आठवण मात्र करून देतोय. असे वारंवार यॉर्कर चेंडू पडत नसतं, खूप अभ्यास करावा लागतो या गोष्टीसाठी. आणि मात्र भावेश तोच प्रयत्न या ठिकाणी सार्थक ठरतोय. षटकातील पुढील चेंडू 8 चेंडू 35 धावांची गरज आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, आउटसाइड ऑफ साइड. पंच या पंचाकडनं इशारा येतोय. यतीश तांबोरे आमच्यापर्यंत इशारा करतोय. वॉर्मअपची संधी मात्र यतीश तांबोरे यांना मिळते. एक धाव अजूनही धाव फलकावर. 8 चेंडू 34 या ठिकाणी षटकार आणि हा सामना पूर्ण होईल असं वाटते. तोच प्रयत्न होता, मात्र एक संधी गमावली म्हणेल मी. असे चेंडू खूप कमी मिळत असतात आणि असेच चेंडू तुम्ही सोडत असतील तर पुढच्या चेंडूची प्रतीक्षा काय करणार. 7 चेंडू 33 धावांची गरज आहे. या षटकात खूपच कमी धावा दिल्या आहेत, ते मात्र भावेश यांनी आक्रमक पवित्र या ठिकाणी आजमावलाय. आकाश काय करतो या ठिकाणी बघूया. राईट राऊंड विकेट. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आकाशकडनं, मात्र थेट मध्यस्थ आदळला. झेल मात्र सोडला या ठिकाणी. एक सुवर्ण संधी आकाशाला मिळते. एक धाव मात्र रोखू शकत नाही. या षटक या ठिकाणी संपलेलं आहे. वाजव डीजे. दोन सामने खेळायचे. 8 षटक म्हटलं तर खूप मोठं होतं, तर घाई करायचे. प्रत्येक संघाने 8 चेंडू 32 धावांची गरज. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग खूपच सुंदर असं आयोजन. चोहू बाजूने कुठेतरी गुलाबी आणि लाल पट्ट्यांचा हा घेराव दिसतोय, खूप सुंदर वाटते. त्याप्रमाणे सुंदर परिधान केलेले जर्सी तुम्हाला छान शोभतायत. त्या दरम्यान चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जाईल का सीमेरेषेच्या बाहेर. यस. आणि हा चौकार बघूया. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. आता मात्र आणि चांगला फटका, मात्र हा चेंडू जवळपास सीमेरेषा लगत दिसतोय आणि हा लगत झेल टिपलाय. वाजव डीजे. चार चेंडू 28. शुभम नवीन फलंदाज शुभम प्रीत यांनी हे दगडी टिपलाय आणि सुंदर या ठिकाणी गोलंदाजी. मला वाटते वय वर्ष कमी दिसतंय भुवनेश्वर, मात्र जिगर लागते खेळायला गोलंदाजी टाकायला. आणि प्रीत यांनी दाखवलंय की मी छोटासा असला तरी माझ्याकडनं जी तुम्ही भरवसा ठेवलाय त्या भरवशावर मी खरं उतरेल. आणि त्याच प्रयत्नात प्रीत यांनी गोलंदाजी केली. 3 चेंडू 28. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे वारली संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू चांगला चेंडू हाताळला या ठिकाणी. लेन थोड चेंडू हाताळलेला दिसतोय आणि 2 चेंडूत 28 धावांची गरज. वारली संघाने जवळपास सामना हा गमावलेला आहे. त्याप्रमाणेच क्रांती सूर्य संघाने हा सामना आपल्या खिशात टाकलेला आहे. 2 चेंडूत 28 धावा अशक्य असं आव्हान आहे, कारण 28 धावा 2 चेंडू 2 षटका जरी मारले तरी पूर्ण होऊ शकत नाहीये. पुन्हा चांगला चेंडू हाताळलाय आणि मला वाटते पुढच्या सामन्यामध्ये प्रीत यांना पाहिलं जाईल की त्यांच्याकडनं जे चेंडू सुट्टे आहेत खूप सुंदर, आणि अशीच त्यांना पुन्हा पुन्हा संधी मिळत जाईल. नवीन नवीन सितारे तयार करण्याचा प्रयत्न या आदिवासी बांधवांचा आहे. ज्याप्रमाणे आपण प्रीतला पाहतोय, चांगली संकल्पना या ठिकाणी आखली गेली आहे आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतो, मात्र हा चेंडू मध्यस्थ जातोय
अलगच झेल टिपलाय आणि हा सामना जिंकलाय तो मात्र क्रांतीसूर्य संघाने. दोन्ही संघाचे मी खास करून कौतुक आणि अभिनंदन करेल ते मात्र क्रांतीसूर्य संघाचे. आता वाजवला